मध्ये डोक्यामध्ये बॉडीमध्ये दुनियाभरचं टेन्शन घेऊन आम्ही दिवसाची सुरुवात हसत खेळत करतोय. हसरा चेहरा असेल तरच कस्टमर पण हसून जातील आणि त्यांना पण एन्जॉय करता येईल. आपल्या मनातलं दुःख दुसऱ्यांना दाखवून काही फायदा नाहीये. जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे चालत राहायचं. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2 च्या डे 45 मध्ये. तर आजचा संडेचा दिवस आहे. जस्ट आम्ही शॉपवर पोहोचलोय आणि मॅडमची तब्येत काय ठीक वाटत नाहीये. आतापासूनच हालत खराब आहे. आता पुढे जर रश वाढला तर काय होईल काय नाही होईल माहित नाहीये. आता जातो तिच्यासाठी ग्लुकोज पावडर लेमन फ्लेवर मध्ये घेऊन येतो. सो थोडंफार एनर्जी येईल आणि मी माझी एनर्जीसाठी ब्लॅक कॉफी घेतली आहे. सो मनामध्ये डोक्यामध्ये बॉडीमध्ये दुनियाभरचं टेन्शन घेऊन आम्ही दिवसाची सुरुवात हसत खेळत करतोय. हसरा चेहरा असेल तरच कस्टमर पण हसून जातील आणि त्यांना पण एन्जॉय करता येईल. आपल्या मनातलं दुःख दुसऱ्यांना दाखवून काही फायदा नाहीये. जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे चालत राहायचं. एवढंच डोक्यात ठेवून आजचा दिवस सुरुवात करतोय. आजचा संडेचा दिवस आहे. रश होतोय काय होतोय जे पण असेल ब्लॉग मध्ये ते नक्कीच सांगू. आता दिवसाची सुरुवात केली आणि जस्ट शॉप ओपन केल्या आपल्याला हॉट कॉफीची ऑर्डर आली आहे. आता हिला अजून रेड सॉस वगैरे बनवायचे. सो ती आता चालू करेल. थोडा रेस्ट घेईल. तोपर्यंत मी जाऊन इथे ग्लुकोजची पावडर घेऊन येतो आणि मग पुढच्या दिवसाची सुरुवात करतो. ऑलमोस्ट 11 वाजायला आलेत होऊ शकता आणि आमची क्लिनिंग वगैरे चालू आहे सर्व. भाई साहब आज विषय होता संडेचा. एवढे दिवस वाट बघत होतो त्या संडेची, ज्या विकेंडची त्या संडेची, ती आज तो जसं झालाय. खूप पॉवरफुल होता. खूप चांगले मुवमेंट झाले. खूप मजा आली. एकच ऑर्डर फक्त कॅन्सल झाली. का झाली कशी झाली किंवा ते चांगले मुवमेंट कसे होते काय होते सर्व सांगतो. आता ती माझ्या हिशोबाची कामं बाकी आहेत. प्रणालीचं थोडं क्लिनिकचं ती ऑलमोस्ट होत आलंय आणि पण मांडी वगैरे घालत सगळं काम चालू आहे. सो शेअर करतो तुमच्यासोबतच थोड्या वेळात हे सगळं काम निपटवतो आणि लगेच मग तुम्हाला सांगतो आजचा दिवस कसा होता काय होता. मजा आली खूपच. चांगल्यापैकी सेल पण होता. इव्हन पास्ता सुद्धा गेला. पास्ताच्या बाबतीत पण खूप चांगली गोष्ट झाली आणि आज बऱ्याच ठिकाणाहून लोक आलेली आणि येऊन एक एक काय काय गोष्टी सांगत होत्या. एक एक करून सगळ्या तुमच्याशी शेअर करतो. सो व्हिडिओ याच्या पुढे नक्कीच बघा. आता हे काय छोटं मोठं काम राहिलं ते निपटवतो आणि मग तुमच्याशी बोलतो. बघू शकता कशी खाते आमची प्रणाली. मॅगीच तोंडात येते सारखी. बघा कशी खाते. डोळा मारायची काय गरज आहे. वायू डोळा मारे आमचे व्ह्युअर्स घाबरतील. चांगले मला तुम्ही पण गावा. आम्ही बाहेर एका कुत्र्याला गेलेले आणि आतमध्ये एक कुत्रा आहे. मी फायनली क्रेझी असा संडे गेला आपला. क्रेझी असा संडे यासाठी बोलतोय की आज दिवस चालू झाल्यापासून मीन्स संध्याकाळी जसा आपण आपला संडेचा दिवस जो असतो शॉपसाठी तो इव्हनिंगला चालू होतो 5 वाजता. जसे आम्ही शॉपवर आलो हॉट कॉफीची पहिली ऑर्डर आली. त्याच्यानंतरला हळूहळू एक एक ऑर्डर्स ज्या सुरुवात झाल्या त्या काही 10-10:30 शिवाय थांबल्या नाहीत. मध्ये थोडा पण ब्रेक नाही. आम्ही विचार केलेला 7-8 वाजता. आता म्हणजे रश थोडा कमी असतो कधी जास्त असतो. बट एवढ्या दिवसामध्ये गेल्या संडेला पण रश होता राईट आणि या संडेला सुद्धा प्रॉपर होता. पण या संडेचा एक क्रेझी गोष्ट आणि क्रेझी मुवमेंट्स असे म्हणजे एकदम पहिला त्याची ऑर्डरची गडबड असायची आमची खूप तशीच झाली. खूप दिवसानंतर झाली ते पण म्हणजे एकाच टायमाला मल्टिपल ऑर्डर्स आणि परवा पण एकच ऑर्डर मोठी होती त्यामुळे आणि एकाच ग्रुपची जास्त मोठी ऑर्डर होती. सो एवढा प्रॉब्लेम नाही आला. बट आज झाला प्रॉब्लेम म्हणजे असं झालं फक्त एकच पेरी पेरी पास्त्याची ऑर्डर कॅन्सल झाली. ती पण नसती झाली. तो एकदम आला पप्पांना बोलला की काका माझी ऑर्डर रेडी आहे का अर्धा तास झालाय. तर पप्पा बोलले आता चालू केले. तर मग तो असा निघायच्या याच्यामध्येच होता. तर पप्पा बोलले करू की नको. तो नाही बोलला. सो ती एकच ऑर्डर कॅन्सल झाली. बाकी जेवढे पण आले त्यांनी पेशन्स ठेवले आणि खाल्लं पण. एवढे पण वेटिंग नाही झालेली. हाफ एन आवर बेसिक वेटिंग आहे. कुठे पण गेला तर रशच्या टायमाला होतोच म्हणजे स्मॉल आउटलेट स्टॉलमध्ये. आम्ही पण इकडे आजूबाजूला बऱ्याच गोष्टी खातो. आम्हाला पण माहिती असं नाही की आपल्या एकाच आउटलेटमध्ये सगळं लेट होतोय काय होतंय. बट त्या तरी सुद्धा आणि बरेच जण थांबतात ज्यांना खायचं असतं ते बरोबर थांबतात. आता काय काय लेडीज येऊन विचारत होते पहिल्याच की किती वेळ लागेल. म्हणजे बाहेर ते क्राऊड बघूनच समजी होत होते की थोडा डिले होणारच आहे. आणि आमचे दोन्ही आयटम असे आहेत मॅगी पास्ता ज्याच्यामध्ये डिले होणार म्हणजे 10-15 मिनिटं तर मिनिमम आहे यार. ते मेल्ट व्हायला बॉईल व्हायला सगळ्या गोष्टी आहेत. काय जादू विदू करून तर होणार नाही. बट ठीक आहे आपण सगळ्यांना याच गोष्टी नाही समजू शकत. बट जे चांगले मुवमेंट झाले ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो.
चांगल्या मोमेंटमध्ये सगळ्यात पहिला मोमेंट तो म्हणजे एक कस्टमर आमच्याकडे डायरेक्टली आलेले बदलापूरवरनं. सो ते जसे आमच्याकडे पोहोचले त्यांचे वडील आणि तो मुलगा दोघं जण आले सगळ्यात पहिला त्यांनी मग आम्हाला लगेच शेअर केलं की अरे आम्ही माझा मुलगा खास तुमच्यासाठी आज इथे आलाय. तो बरेच दिवस माझ्या मागे लागलेला की कधी जाऊया का म्हणजे मला जायचंय त्यांच्या इकडे. आणि फायनली आज ते त्याचे वडील त्याला घेऊन आले इकडे. आणि जसं आला त्यांनी पण पेरी पेरी मॅगी आणि हॉट चॉकलेट वगैरे ट्राय केलं. येऊन सांगितलं आता मी बरेच दिवसापासून मॅगी खाल्ली नव्हती. हा म्हणजे त्याला एवढं नाही आवडायची तर आज बोललं ट्राय करतो आणि त्याला पेरी पेरी मॅगी खूप आवडली. आणि त्याचसोबत त्याने हॉट चॉकलेट डीप ब्राउनी सुद्धा घेतली. आणि त्यांनी त्याच्या वडिलांना तो नेहमी सांगतो की हे लोक असे शॉप मॅनेज करतात, त्यांचे वडील असं हे करतात. म्हणजे डेली आम्ही जे सांगतो ते त्यांच्या वडिलांना तो स्टोरी सांगत असतो. सो त्याला ते चांगलं वाटतं आणि आज त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून मला बरं वाटलं की तो आल्या त्यांनी त्याच्या वडिलांनी माझं नाव घेतलं की तन्मय कुठे आहे बाबा, ते माझ्या मुलाला त्याला भेटायचंय. मी एकदम असं मी जस्ट दूध घेऊन आलेलो आणि त्या टायमाला त्यांनी विचारलं म्हणून पण हात वगैरे धुतले. आम्ही त्यांचं सगळं जेवण बनवलं, सॉरी त्यांचं फूड जे पण आहे ते बनवलं. आणि मग देन त्याने आमच्यासोबत फोटो सुद्धा काढला. म्हणजे वडील एक्सायटेड होते की बाबा तर माझ्या मुलाला भेटायचं होतं तुम्हाला. त्यांनीच फोटो काढला. खूप बरं वाटलं, थँक्यू जर तू व्हिडिओ बघत असशील. त्याच्यानंतरला सडनली त्याच्यासोबत फोटो काढताना अजून एक मुलगा होता लहान. त्याला लगेच लास्ट टाइम तो संडेला आलेला, तो आम्हाला काउंटरवरून बोलला पण मला भेटायचं. पण एवढा संडेला रस होता की त्याला विचारायला नाही भेटता आलं. सो आज जसं आम्ही बाहेर होतो तो लगेच येऊन त्यांनी मला सांगितलं की मी हे ट्राय केलं, मला खूप आवडलं. बोलतो मी लास्ट टाइम संडेला जेव्हा ट्राय केलं ना मला असं झालेलं की मी परत कधी येतोय तुमच्याकडे. मला एकदम क्रेविंग्स होत होता की परत जावं आणि खावं. सो तो बऱ्याच गोष्टी मला तो सांगत होता. मी जर आय डोंट नो, तो खूप हळूहळू बोलत होता. बट माझं जर कन्व्हर्सेशन त्याच्या बरोबरचं असेल तर मी त्याचा व्हिडिओ जर मला असेल माझ्याकडे क्लिक झालेला आणि आम्ही दोघं कव्हर होत असू, ते जे पण मुवमेंट्स मी सांगतोय ते स्क्रीनवरती टाकत जाईल. तो मला हळूहळू सांगतोय की मी व्हिडिओज पण खूप बघतो, मला खूप आवडतात, मला पण तुमच्यासोबत फोटोज काढायचे. आणि त्याचे मग मम्मी पप्पा पण बसलेले, ते पण खात होते. त्यांनी पण हळूहळू एक एक ऑर्डर, जसं त्यांना पहिला तंदुरी आवडली, मग चिकन, मग आय थिंक अजून कॉफी, मग हॉट चॉकलेट, डीप ब्राउनी, असे एक एक गोष्ट ऑर्डर करत गेले. सो त्याच्या पण फेसवरचा आनंद, त्या दुसऱ्या बदलापूरचा हा ठाण्याचा, दोघांच्या फेसवरचं जे एक सॅटिस्फॅक्शन होतं आम्हाला भेटण्याचं. फूड तर त्यांना कुठेही भेटेल किंवा टेस्ट पण कुठेही त्याला भेटेल, पण त्यांना एक बोलतात ना एक बॉन्ड झालाय चांगलं, त्यांना आपल्या सोबत बोलायला आवडतं. आता जे पण आमच्या लाईफमध्ये जे काही आता प्रॉब्लेम चालू आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आहोत, जे माइंडमध्ये चालू आहेत, ते या मुवमेंटमुळे कुठेतरी विसरायला होतात आणि एक पॉझिटिव्ह वाईब येते, आपल्याला पण बोलायला भेटतं. आणि बोलत ना अजून होप भेटतो की आपण काही पुढे केलं तरी पण हा जो सपोर्ट आहे तो नाही तोडू शकत. हा सगळ्या मोठ्या रिव्ह्यू पेक्षा, गुगल रिव्ह्यू पेक्षा किंवा बेसिक ज्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या पलीकडचे आहेत. जो आपण यांच्यासोबतचा जो आपला बॉन्ड झालाय, जे पण आपलं कन्व्हर्सेशन आल्यावरती ते होतं, सगळ्या गोष्टी खूप म्हणजे म्हणतात मन भरून आणतात की यार ठीक आहे. आपण रात्री जेव्हा नेगेटिव्ह काय काय थॉट्स येतात ना, तेव्हा दिवसभरात हे जे चांगले मुवमेंट्स होतात ना ते लक्षात ठेवून अजून जरा जोश येतो की हा ठीक आहे चल आपण करू शकतो. या गोष्टीसाठी का नाही होऊ शकत, या गोष्टीसाठी का नाही, पण ते आपण करू शकतो. असं म्हणजे रात्री कधी कधी स्क्रिप्ट बनवताना, एडिटिंग करताना बऱ्याच गोष्टी चालू असतात की अरे यार आज ही ऑर्डर का कॅन्सल झाली, हे नाही झालं पाहिजे होतं, याच्यासाठी काय करू. पण त्याच्या समोर जे हे मुवमेंट्स आहेत, ही जी माणसं आहेत, हे जे समजून घेतात, ह्यांना जी गोष्ट आवडते, जे त्यांना जे फूड आवडतं त्याच्याबद्दल ते सांगतात, आमच्याबद्दल बोलतात, आमचं जे कन्व्हर्सेशन आहे, आमचे जे वर्ड्स आहेत, जे रील्स मध्ये ऐकतात त्याच्याबद्दल बोलतात. या सगळ्या मुवमेंटमुळे बोलतात ना कुठेतरी एक परत होप येतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि तीच पुढच्या दिवसाला आपल्याला यूज होते. त्याचसोबत साकी नाक्यावरनं एक ग्रुप आलेला, त्यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या. त्यांनी सुद्धा म्हणजे एक एक खात होते ते तंदूर पास्ता वगैरे. आणि मग जाताना ते काउंटरवरून तो मुलगा बोलला की दादा रील्स डेली बघत होतो, म्हटलं ट्राय करायला येऊ आज. फायनली आम्ही आज म्हणून आलो आलो तो बोलते खूप वरती होता आणि खूप म्हणजे खूप जास्त आवडलं त्यांना फूड वगैरे. मी त्यांच्याकडनं बोललोय की जसा टाइम भेटेल गुगल रिव्ह्यू द्या. तर गुगलवरती त्यांनी पुढे रिव्ह्यू दिला, जर उद्याच दिला तर एडिट करताना भेटला तर टाकेल, नाहीतर जे पण त्यांनी सांगितलं इथून काउंटरवरून ते बोलत होते, बरं वाटलं. असेच एवढ्या लांबून जे पण ट्रॅव्हल करून येतात त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटतं इकडे आल्यावर, ते मी नाही. आता ऑर्डरचं एकदम घाई वगैरे ते सिच्युएशन मध्ये तर मी काही नाही करू शकत. म्हणजे त्याच्यासाठी मला किती पण मॅन पॉवर ठेवली काय ठेवली तरी पण आपल्या बर्गर सारखं तर नाहीये की फ्राय केला आणि बन मध्ये टाकून फटकन दिला. त्याला प्रोसेस आहे, व्हाईट सॉसला पण प्रोसेस आहे, सगळ्या गोष्टी आहेत.
आपण करतो हळूहळू हळूहळू जे पण आपल्याकडे, म्हणजे हळू नाही बोलत, फटाफट करतो, पण जे पण अपग्रेडेशन आहे आपल्या शॉपसाठी बाकी सगळ्या गोष्टीसाठी ते हळूहळू स्टेप बाय स्टेप चालू आहे. इव्हन जो 9 नंतरचा पॅच होता, म्हणजे 9 नंतरला 9 पर्यंत सगळा पास्ता संपला. आता आम्ही विचार करत होतो की नाहीच करायचं आता, कारण का 9 वाजले परत मध्ये दुसऱ्या दिवशी नीट राहणार नाही असं तसं. 9ला मला एक कॉल येते की आम्ही चुकून दुसऱ्या प्लेसवरती गेलोय तुमचं समजून, तर तिकडे आम्ही थांबत नाही, आता तुमच्याकडे रिटर्न येतोय. ती बोलली की माझ्या नवऱ्याला बोलली मला नाही माहिती, मला इथेच यायचंय, टीटी पॉईंटलाच यायचंय. तर मग ते तिकडून इकडे आले, मला बोलले की आम्ही येतोय. मी म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही ते एवढं तिथून रिटर्न येत आहे तिकडे, तर म्हटलं त्यांच्यासाठी आपल्याला करणं आहे. आणि कोण थांबत असेल किंवा ऑन द वे असेल तर आमचा जे टाइम असेल तर आम्ही पास्ता परत बॉईल करतो. त्यांना म्हटलं ठीक आहे किती आहे, बोलले मला आम्हाला एक व्हाईट सॉस पास्ता एनी हाऊ खायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग ते ठाण्याला होते, ठाण्याला वरून चुकून वेस्टला गेलेले, ते परत आले. मग त्यांच्यासाठी म्हणून मी व्हाईट सॉस साठी एक पास्ता फक्त टाकायसाठी पाणी गरम करत होतो. तर मी म्हटलं अजून एक करून ठेवू. तेवढं अजून एक कस्टमर आला, त्यांनी विचारलं पिंक सॉस पाहिजे, मी बोललो संपलाय पास्ता, पण आम्ही बॉईल करतोय, तुम्ही थांबत असाल तर तुमच्यासाठी पण टाकू. त्यांनी पण विचार केला, बोलली पाहिजे. परत एक जण आला चिस्टोन पास्ता पाहिजे, परत एक जण व्हाईट सॉस, परत एक पेरी पेरी, नंतर अजून असे टोटल 6 पास्त्याच्या ऑर्डरसाठी आम्ही बॉईल केला पास्ता. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ही की सगळेजण थांबले, कोण पण असं बोललं नाही की नाही मी नाही थांबणार, मला टाइम आहे, हे ते कोणीच काही रिझन नाही दिले. सगळ्यांनी थांबले आणि अर्धा पाऊण तास थांबले आणि सगळ्यांनी पास्ता एन्जॉय केला आणि गेला. आणि जे ठाण्यावरनं आलेले जे चुकून दुसरीकडे गेले त्यांचा मी रिव्ह्यू सुद्धा घेतलाय, तो बघू आता मी शॉर्ट मध्ये टाकतोय की यामध्ये जे पण असेल मी रात्री डोकं लावतो कुठे टाकायचं काय टाकायचं, जिथे मला सूट करेल मी तिकडे टाकेल. बट त्यांनी पण रिव्ह्यू मध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात. सो ते आलेले ठाण्यावरनं आणि त्यांनी सगळ्या पास्ता मॅगी सर्व ट्राय केलं. आणि जे पण ते व्हिडिओमध्ये बोलले ते प्रणालीने शूट केलं. सो मला इन डिटेल माहिती नाही, मी तो व्हिडिओ ऐकला नाहीये. सो जे पण असेल मी व्हिडिओमध्ये बघेल आणि मोस्ट ऑफ शॉर्ट रील मध्येच मी टाकेल. जर स्क्रिप्ट जास्त मोठी होत नसेल तर मी त्याच्यामध्ये टाकेल, जर मोठी होत असेल तर ह्याच्यामध्ये मी ऍड करेल. पण जे पण सांगितलं त्यांनी पॉझिटिव्हच असेल, कारण का त्यांनी ऑन कॅमेरा सांगितलंय. ऑन कॅमेरा तर कोण खोटं बोलणार नाही, जे पण असेल ते खरंच सांगतील. आणि इव्हन आपण काय त्यांना स्क्रिप्ट दिलेली नाहीये, त्यांनी जे त्यांना योग्य वाटलं ते आपल्या कॅमेरामध्ये सांगितलंय. सो असा एक खूप गोड, चांगला आणि मस्त असा क्रेझी संडे होता. डोंट नो पुढचे दिवस कसे जाणार आहेत, पुढचा संडे असेल ते नाही असेल नाही माहिती भाई. खूप वेगळा विषय चालला इकडे. बट असेल तर आपण व्हिडिओमध्ये बघूच, नसेल तरी पण व्हिडिओमध्ये जे पण आहे ते बघूच. सो उद्याचा व्हिडिओ पण मिस करू नका, उद्या मंडे आहे. आमचं हे जे पण मंडेचे प्लॅनिंग होते सगळे फ्लॉप झाले काही रिझनमुळे. आमचं डोनेशन वगैरे तर सगळं चाललेलं, बट आता जी क्रिटिकल कंडिशन चालली आहे त्यामध्ये दुसरीकडे कुठेच डोकं चालत नाहीये. सो या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडलो तर आपण डोनेशन वगैरे जे पण ठरवलंय, मी एका व्हिडिओमध्ये बोललेलो सुद्धा की 100 पास्ता 100 मॅगी सेल झाले तर मी 25 जणांना देणार आहे मॅगी वगैरे. सो त्याचं ऍक्च्युली मी ठरवलेलं गेल्या मंडेला, बट आम्ही तेव्हा नाही पॉसिबल झालं. सो या मंडेला ठरवलं, ते पण थोडं खूप माइंडमध्ये आता वेगळं चाललंय. सो ते करायचंय तर एकदम आपल्याला दिल खुश ह्यानी करायचं, असं नाही की फक्त मॅगीच, अजून पण काय ना काय आपण देऊच त्यांना. सो बघू आता उद्याचं मंडे कसा जातोय काय जातोय, जे पण असेल ब्लॉग मध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. सो उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग लाईक, शेअर, सबस्क्राईब, घंटा बटन सगळं बटन दाबून टाका, मस्त मजा करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.